आज रोखोकमध्ये तडग्यातला औरंगजेब जिवंत केला असं लिहिलंय. त्यात तुम्ही लालकृष्ण अडवाणी त्यांची परिस्थिती पाहिलं, अनेकांना फेस झालं, त्या शहाजींची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तसंच तैमूरचा देखील उल्लेख केलेला आहे. मग त्यात चुकीचं काय? तुम्हाला आक्रमक जे आहेत या देशावर राज्य हल्ला करणारे त्यांच्याविषयी प्रचंड तिटकार असं दिसत आहे. म्हणजे औरंगजेबाची कबर उखडून टाका, जे आमच्या मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक आहे. पण त्याच वेळेला ज्याने या देशामध्ये सगळ्यात जास्त हिंसाचार, हत्या, मंदिरं पाडली तो तैमूरलंग. त्याच्या नावानं एक फिल्म स्टार आपल्या मुलाचं नाव ठेवतो आणि प्रधानमंत्री मोदी त्या तैमूरचं कौतुक करतात. तैमूर कहाँ है विचारतात, तैमूर कैसा है विचारतात. जेव्हा हे भेटायला गेले होते कोणते सैफ अली खान वगैरे, त्याची बायको करीना, तेव्हा प्रधानमंत्र्यांना चिंता वाटली, अरे तैमूरला का नाही आणलं, तैमूरला मी उचलून घेतलं असतं, त्याची पप्पी घेतली असती. मग तैमूर तुम्हाला चालतोय, हे जे हिंदुत्ववादी आहेत त्यांना तैमूर चालतोय. इतरही आता लालकृष्ण अडवाणी, त्यांची अवस्था ही शहाजहान सारखीच झालेली आहे ना. ते सुद्धा म्हणजे लालकृष्ण अडवाणी हे या देशातल्या सध्या जे हिंदुत्ववाद तुम्हाला दिसतोय, राम मंदिर दिसतोय, त्याचे शिल्पकार आहेत. त्यांनी हे सगळं शिल्प उभं केलं हिंदुत्वाचं. पण त्यांना शहाजहानप्रमाणे एकांतवासात ठेवलेलं आहे. हे सुद्धा या हिंदुत्ववाद्यांना चालतंय. कुणी असं उठून सांगतोय का की कुठे आहेत आमचे शहाजहान, म्हणजे कुठे आहेत आमचे लालकृष्ण अडवाणी, काय झालं त्यांचं, त्यांना असं बंदिस्त का ठेवलेलं आहे, कोंडून का ठेवलेलं आहे, हा कुणी एखाद्या या कबर खोदणाऱ्याने प्रश्न विचारलाय का? हे असे हे ढोंगी दांभिक लोक आहेत. कबर न खोदता संभाजीनगर हे नाव बदलले ते बाळासाहेब ठाकरेंनी, माननीय हिंदुहृदय सम्राटांनी काय केलं की त्यांनी कबर खोदा सांगितलं नाही औरंगजेबाची. त्यांनी एका झटक्यात औरंगजेबाच्या नावानं असलेलं जे शहर होतं, गाव होतं, त्याचं नावच बदलून टाकलं. औरंगजेबाचं नामोनिशाण खतम करून टाकलं. हे संभाजीनगर आहे म्हटलं आजपासून. त्यासाठी एखादा अध्यादेश काढा वगैरे काय नाही. शिवसेना प्रमुखांनी 90 सालात जाहीर करून टाकलं. हे औरंगाबाद नसून हे संभाजीनगर आहे. याला म्हणतात हिंदुहृदय सम्राट, याला म्हणतात हिंदुत्व. याबरोबर त्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी आमच्या कार्यक्रमामध्ये सांगितले की नागपूरच्या दंगलीच्या मागचा जो काही हिंसाचार झाला त्याच्यामध्ये कुठेही देवेंद्र फडणवीस यांचा हात नाही असं आम्हाला वाटतं. आज तुम्ही देखील तेच केलेलं आहे रोखोकमध्ये की नागपूरच्या दंगलीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा थेट संबंध असेल किंवा संबंध असं वाटत नाही. तर एक प्रकारे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक कसं काय म्हणता? आम्ही जेव्हा असं म्हणालो त्या दिवशी, तेव्हा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की संजय राऊत यांच्यावर उपचार केले पाहिजे. तुमच्याच कार्यक्रमात बोलले ना. त्यांना स्वतःविषयीचं चांगलं सत्यही पचवायची ताकद राहिलेलं नाही. आदित्य ठाकरे म्हणतात की हे देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचं षडयंत्र आहे. इम्तियाज जलील म्हणतात ही दंगल जी आहे ही देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडण्यासाठी झाली. आणि मीही तेच म्हणालो. पण देवेंद्र फडणवीस यांना संताजी धनाजीप्रमाणे स्वप्नात सुद्धा संजय राऊत दिसतात. आणि ते असं म्हणाले की ह्यांच्यावरती उपचार केले पाहिजेत. का उपचार केले पाहिजेत? तुमचं संपूर्ण सरकार मनोरुग्ण आहे असं मी म्हणतोय. त्यांच्यामुळे सरकारनं विशेष तरतूद करून तुमच्या संपूर्ण मंत्रिमंडळाची मनोरुग्ण चाचणी केली पाहिजे. ज्या पद्धतीनं तुमचे मंत्री बोलतायत, धांगडधिंगा घालतायत, भ्रष्टाचार करतायत, स्वतःला जे कोणी जे आहेत ना बाल हिंदुत्ववादी, त्यांची भाषा बघा काय चाललंय विधानसभेत, विधान परिषदेमध्ये. त्याच्यामुळे संपूर्ण भारतीय जनता पक्षाचं जे मंत्रिमंडळ आहे त्यांच्यावरती सरकारी खर्चाने करा, काय हरकत नाही, उपचार करून घ्या.